हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत गळ्याची पायपिंग। भरपूर मैत्रिणींना गळ्याची पायपिंग जमत नाही आणि पायपिंग केली तर ती पलटी होते आणि बारीक पायपिंगसुद्धा जमत नाही। तर बारीक पायपिंग येण्यासाठी आणि पायपिंग पलटी न होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे नक्की बघा। आणि कशा पद्धतीने पायपिंगची पट्टी आपण कटिंग करायला पाहिजे आणि किती इंचाची आपण ही पायपिंगची पट्टी कटिंग करायला पाहिजे रुंदीला। चला तर मग बघूया आपण पायपिंग कशी करायची आणि पायपिंगसाठी आपण कशा पद्धतीने पट्टी कटिंग करायला पाहिजे ते बघूया। आणि आपल्याकडे ब्लाउज कटिंग करून जेवढा कपडा उरलेला असतो आपण त्याच कपड्यामध्ये आपल्याला पायपिंग करायची असते। मी ब्लाउज संपूर्ण कटिंग करून शिवून घेतलेला आहे आणि त्याच्यातला हा एवढा कपडा आपला उरलेला आहे। तेवढ्याच कपड्यामध्ये आपल्याला गळपट्टी, काचपट्टी, कमरपट्टी हे आपल्याला काढावे लागतात। गळपट्टी कटिंग करून घेणार आहे। आता गळपट्टी कटिंग करण्यासाठी किती इंचाची आपण गळपट्टी कटिंग करायला पाहिजे ते बघूया। आणि क्रॉस कपडा घ्यायचा, हे बघा। आता मी जर इथे चौकोन कपडा केला, असा चौकोन कटिंग करून घेतला तर हा कपडा कमी होईल, म्हणून हा आहे त्या स्थितीत आपण असा हा क्रॉस इथे आपण कटिंग करून घेणार आहोत। तुम्ही व्यवस्थित बघा आणि क्रॉस कपडा ठेवायचा, क्रॉसमध्येच आपल्याला गळपट्टी कटिंग करायची आहे। व्यवस्थित असं स्केलने आखून घ्या म्हणजे लाईन आपली मागे पुढे होत नाही। आता किती इंचाची आपण ही पट्टी घ्यायला पाहिजे ते बघूया। आणि आपण हा कपडा डबल करून मग पायपिंग करणार आहोत। मी इथे 1.5 इंचाची पट्टी घेतली। 1.5 इंचाची पट्टी घ्या म्हणजे तुम्हाला पायपिंग करताना अडचण येणार नाही आणि व्यवस्थित अशी तुमची ही पायपिंग पट्टी बसेल। मी 1.5 इंचाची अशी इथे पट्टी आखून घेतलेली आहे। सर्वच 1.5 इंचाच्या आपण हे पट्ट्या आखून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित अशी पायपिंग येते आणि क्रॉसच कटिंग करायची। जर गळपट्टी आपलं गोल गळा असेल ना तर क्रॉस पट्टी गळ्यासाठी कटिंग करायची। जर तुम्ही नवीनच शिकत असणार पायपिंग तर 1.5 इंचाच्या जागी तुम्ही 2 इंचाची पट्टी घ्या म्हणजे तुमची पट्टी कमी पडणार नाही। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिवणार ना त्यावेळेस तुमचा कपडा कमी होणार नाही, म्हणून तुम्ही 1.5च्या जागी 2 इंचाची पट्टी कटिंग करून घ्या। आता इथे आपण या पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत। आता ही पट्टी जॉईंट कशी करायची ते बघूया। जर हा कपडा मागे पुढे असेल तर याला सरळ कटिंग करून घ्या, हे बघा। पट्टी आपण ही जॉईंट करून घेऊया। दोघं पट्टी एकत्र घ्यायची आणि डबल शिलाई करून घ्यायची जॉईंट करताना। आता गळ्याला कशी लावायची हे बघा। आपण ही पट्टी इथे जॉईंट करून घेतलेली आहे। हा कपडा आपल्याला डबल ठेवायचा आहे, डबल फोल्ड करायचा। हे बघा मी पूर्ण इथे डबल फोल्ड केलेला आहे, पूर्ण डबल फोल्ड करून घेतला आणि गळ्याच्या पुढे मी अर्धा इंच ही पट्टी सोडणार आहे। पुढे बघा अशी सोडणार आहे, इथून फोल्ड नाही करायची। फोल्ड आपण ज्यावेळेस पायपिंग करायला सुरुवात करणार तेव्हा आपण इथे फोल्ड करून घ्यायचे। स्टार्टिंगला आपल्याला म्हणजे सुरुवातीला आपल्याला हे असं ठेवायचं आहे। आपण पूर्ण ही गळपट्टी लावून घेऊया। आणि गळपट्टी लावताना काय करायचं आहे, ही जी आपली पट्टी आहे गळपट्टी जी आहे पायपिंगची पट्टी तिला खेचून लावायची। पायपिंगची पट्टी खेचून लावायची आणि जे आपले जे ब्लाऊज आहे ते आहे तशाच पद्धतीने नॉर्मल ठेवायचं, फक्त पायपिंगची पट्टी खेचून लावायची म्हणजे आपला गळा अगदी इथे व्यवस्थित तयार होतो। काही मैत्रिणी काय करतात, पायपिंगची पट्टी खेचून लावतात आणि म्हणजे हा गळ्याचा भाग ठेवलेला आहे खाली पायपिंगसाठी यालाही खेचून लावतात। हा भाग न खेचता काय करायचं, आपल्याला पायपिंगची पट्टी खेचून लावायची आहे, टाईट खेचून लावायची।
इथे आपली पायपिंग पट्टी एवढी उरलेली आहे. पूर्ण गळ्याला लावून झाल्यानंतर इथे अर्धा इंच मी ही पट्टी जास्त ठेवणार आहे. इथून आपण कटिंग करून घेऊया. लावून घेतलेला आहे आणि हा डबल कपडा आपण घेतलेला आहे. इथे व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. हे बघा अर्धा इंच मी इथे पुढे सोडलेला आहे कपडा. आणि जो आपण लावून घेतो हा कपडा, जो पायपिंगचा कपडा आपण लावून घेतलेला आहे, हा जर कमी, इथे बघा कमी जास्त शिलाई आहे ना, ही बरोबर करून घ्यायची. म्हणजे पायपिंग करताना जो आतला कपडा आहे ना, तो पायपिंगच्या बाहेर येत नाही. जर तुम्ही हा कपडा कटिंग केलाच नाही ना, अशीच पायपिंग केली, तर तुमचा कपडा, जो आतला शिवलेला कपडा आहे, तो पायपिंगच्या बाहेर दिसेल, लक्षात घ्या. म्हणून जो जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा. म्हणजे एकसारखं हे कटिंग करून घ्यायचं. आता पायपिंग कशी करायची ते बघूया. असं बघा पायपिंग आपण कशी करतोय. बघितलं ना, आपण हा जो जास्त शिवलेला कपडा आहे, आपण हा एकसारखा कटिंग करून घेतलेला आहे. आणि हा पुढे मी जो अर्धा इंच कपडा सोडलेला आहे, आता मी पट्टी अशी ह्या साईडला फोल्ड करणार आहे. फोल्ड करून काय केलं मी, हा जो कपडा आहे पुढचा, हा आपण जो जास्तीचा कपडा ठेवलेला आहे, याला मी असं आतमध्ये फोल्ड करून घेतला. म्हणजे ही पट्टीच्या बरोबरीला फोल्ड करून घेतला. तुम्ही बघा व्यवस्थित मी कसं फोल्ड केलेलं आहे. ही जी पट्टी आहे ना आपली बटन पट्टी, त्याला लागून मी असं फोल्ड करून घेतलेला आहे. आता हाच कपडा आपण अर्धवट दुमडायचा आहे. म्हणजे ही जी गळपट्टी आहे ना, हिला अर्धवट दुमडायची. हे बघा अशी अर्धवट दुमडून आपल्याला ज्या ठिकाणी शिलाई दिसते तुम्हाला, हा जो खड्डा दिसतोय, याच्यामध्ये आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची. साईडला इथे शिलाई लावून घ्यायची. म्हणजे अगदी व्यवस्थित आपली इथे पायपिंग तयार होते. आणि सुरुवातीला जर तुम्ही पायपिंगची पट्टी व्यवस्थित नाही लावली, तर तुमची पायपिंग व्यवस्थित येणार नाही. कारण सुरुवातच चुकली तर सर्वच चुकतं. हे बघा आपल्याला फोल्ड करायची गरज पडत नाही. कारण व्यवस्थित आपण लावली ना पट्टी, तर ॲटोमॅटिक हा कपडा आतमध्ये दुमडला जातो. आणि बरोबर पायपिंगचा कपडा बरोबर पायपिंगची जी पट्टी असते ना, आपल्याला जेवढी पट्टी घ्यायची असते त्याप्रमाणे हे दुमडत जातं. पूर्ण ब्लाऊजचं इम्प्रेशन पायपिंग जी गळ्याची पायपिंग असते ना, त्याच्यावर असतं. जर तो गळाच तुमचा व्यवस्थित दिसणार नाही, ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित दिसत नाही. किती सुरेख अशी आपली पायपिंग तयार होत जाते. जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा जर तुम्ही व्हिडिओ बघत असणार, तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवर मी थेरीसहित ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई दाखवत असते. आणि प्रत्येक फॅशनचे कपडे शिकण्यासाठी आपल्याला थेरी अगदी आवश्यक आहे. जर थेरी तुम्ही व्यवस्थित समजून घेतली, तर तुम्हाला कुठलेच कपडे शिवण्यामध्ये अडचण येणार नाही. इथे असं व्यवस्थित दुमडून घ्यायचा आणि मग याला असं फोल्ड करून घ्यायचं. बघू शकतात किती सुरेख अशी आपली पायपिंग तयार झालेली आहे. पूर्ण पायपिंग किती सुरेख अशी आपली पायपिंग इथे तयार झालेली आहे. बघू शकतात तुम्ही. कारण व्यवस्थित जर तुम्ही कटिंग करून बनवलं, तर तुमची पायपिंग अगदी सुरेख अशी तुमची पायपिंग तयार होईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. इथे मी हा ब्लाऊज उलटा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकतात. हा उलट्या साईडचा गोट बघा किती सुरेख असा आलेला आहे.
संपूर्ण पायपिंग खूप सुरेख अशी पायपिंग झालेली आहे आपली. सरळ बाजू बघा आता, म्हणजे बिलकुल आपली पायपिंग पलटी होणार नाही आणि खूप सुरेख म्हणजे दोरी पायपिंग असते ना, तशा पद्धतीने आपली ही पायपिंग तयार झालेली बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.